सकाळी उठलो आपल्याला रीडिंगला जायचंय आणि आपण मस्त मूडमध्ये की आज अनिकेत सरांचं लेक्चर बघू आणि आज आपण मस्त अभ्यास करू बरं दिवसभर. सकाळी उठले तुम्ही, अंघोळ केली, 10 वाजता रीडिंगला जायला लागले. तुमच्या रूम पार्टनरने सांगितलं, "का रे तू तर काल रूम झाली नव्हती." त्याच्यावर तुमची भांडण होऊन गेली. आणि तू कचरा का फेकला नाही? तुम्ही भांडण करताय. दरवेळेस तर मीच फेकतो आणि तुम्ही तर फेकतच नाही आणि तुम्ही तर लाईटच बंद करत नाही. त्याच्यावर तुमचं 1 तास भांडण होऊन गेलं. मग तुम्ही कसं तरी पोहोचले 10 वाजता भांडण करून. तुम्ही लेक्चर बघताय. मी तुम्हाला इकडे शिकवतोय सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स आणि तुमच्या डोक्यात हे चालू आहे. त्याला मी असं बोलायला पाहिजे होतं बरं. तुम्हाला असं बोलला असंच काय? त्याला घरी गेल्यावर दाखवतो. तुम्ही त्याच विचारामध्ये लेक्चर गेलं, अभ्यास गेला, दिवस गेला आणि पेपर समोर येऊन जातो आणि तेव्हा तुम्हाला काय फायदा आहे? कोणी कचरा फेकला होता, काय फेकला होता? तुम्हाला ते अभ्यास कामात येईल ना? थोडक्यात गोष्ट अशी आहे, कचरा फेकून द्यायचा. जितकं भांडण कमी आयुष्यामध्ये तितकं माणूस खुश. जितकं तुम्ही दुसऱ्याला वाईट बोलणार तितकं तुमचा मेंदू खराब होईल. त्याच्यामुळे जर तो म्हणतोय, की "यार तू तर कचराच फेकत नाही." "सॉरी दादा, मी आज लेक्चर करून घेतो. रात्री मी आठवणीने कचरा फेकून देतो." काय फरक पडतोय? आपण काय आयुष्यभर थोडी सोबती. तुम्ही सांगा, तुम्ही कॉलेजमध्ये होते, 10वी ला तुम्ही शाळेत होते. 10वी ला तुमचं एखाद्या मित्राशी भांडण झालं असेल. आज काय फरक पडतो तुम्हाला? आज तुम्ही जेव्हा त्या मित्राशी कधी भेटता किंवा फोनवर बोलता किंवा त्याच्या बर्थडेला विश करता WhatsAppवर, तुम्हाला आठवतं का? याच्याने माझी भांडण झाली होती बरं कचरा फेकण्यावरून. नाही. तो गेला बिचारा लाईफमधून. मग तसं आपण प्रत्येकजण आपल्या एकमेकांच्या लाईफमध्ये थोड्याच टाईमसाठी चांगलं राहून घ्यायचं, गोड बोलून घ्यायचं, वाईट काही बोलायचं नाही, भांडण काही करायची नाही, पुढे निघून जायचं. कारण उद्या तर आपण विसरून जाणारच आहे. मग आजच काय टाईम खराब करायचा? आपला टाईम महत्त्वाचा आहे. मग हार्ड वर्क याचा अर्थ असा राहत नाही, की थंड पाण्याने अंघोळ करायची. हार्ड वर्क म्हणजे मनाच्या विरुद्ध जाऊन वागणं. कधी-कधी अपमान सहन करणं. कधी-कधी समोरचा चुकीचं बोलतोय तरी ऐकून घेणं. याला म्हणतात हार्ड, मनाच्या विरुद्ध. हार्ड वर्क करायचं आहे, मनावर ताबा ठेवायचा आहे. आपल्या जवळचे लोकं सोडून जातील, आपले मित्र सोडून जातील, आपल्याला घरी भेटता येणार नाही, तरी ते कंट्रोल करायचे मनातल्या फिलिंग आणि कामावर फोकस करायचे. कारण हा टाईम नंतर येणार नाही. बाकी सर्व गोष्टी होऊन जातील. घरच्याची भेटणं होऊन जाईल, मित्राच्या लग्नाला जाता येईल, त्याचं लग्न टाळलं गेलं तर नंतर भेटता येईल, त्याच्यावर सॉरी म्हणता येईल. पण आजचा टाईम महत्त्वाचा आहे. मग मनाच्या विरुद्ध वागण्याला म्हणतात हार्ड आणि ते तुम्हाला करायचंच आहे, त्याला पर्याय नाहीये.